नमस्कार मित्रमित्रांनो, या थंडीच्या वातावरणात बाजरी बऱ्याच प्रमाणात खाली जाते आणि आज आपण बनवणार आहोत बाजरीच्या पिठाचं अगदी खमंग खुसखुशीत चवीला अगदी चविष्ट असं थालीपीठ. थालीपीठ तुम्ही प्रवासातही नेऊ शकता, त्याचबरोबर सकाळच्या नाश्त्याला, दुपारच्या वेळी जेवणामध्ये कधीही खाऊ शकता आणि अशा प्रकारचं थालीपीठ तर अगदी मस्त लागतं, कोणीही खातील. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 4-5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, त्याचबरोबर लसणाच्या पाकळ्या 2-3 अशा आणि आल्याचा तुकडा 1 इंच असा. हे घातल्यानंतर चांगला आपण ठेचा बनवून घ्यायचा. आता ठेचा रेडी झालेला आहे आणि अशा पद्धतीने ठेचा रेडी झाल्यानंतर एखाद्या आपण भांड्यामध्ये 1 वाटी मोठी भरून घेतली मी बाजरीचं पीठ आणि त्याला अगदी त्याच्यामध्ये घालायचा आपण ठेचा. ठेचा घातल्यानंतर हे थालीपीठ अगदी खुसखुशीत हवं म्हणून घालायचं आपण तांदळाचं पीठ 1 चमचा आणि 1 चमचा घालायचं आपण बेसन. या व्यतिरिक्त तुम्ही 1 पीठ घातलं तरी चालेल किंवा बेसन किंवा तांदळाचं पीठ. जिरं घालायचे, नंतर ओवा आपण हातावर अशा पद्धतीने चोळून तोही त्याच्यात घालायचे. ओव्याचा ना अगदी खमंग तो सुवास असतो ना त्या थालीपीठामध्ये अगदी छान लागतो. इथे मी घेतली कांद्याची पात घेतली तोपर्यंत आणि कोथिंबीर ही सगळी घालायची त्याच्यामुळे. त्याचबरोबर इथे तुम्ही मेथी सुद्धा घालू शकता. तर इथे माझ्याकडे पालक होतं, तर मी पालकाचे तुकडे करून तेही याच्यात घातलेले आहे. आता हे सगळं झालं की नंतर आपण त्याच्यामध्ये घालायची जराशी हळद, त्याचबरोबर घालायचं आपण फक्त चवीपुरतं मीठ. इथे मी लाल तिखट वगैरे आणखीन किंवा गरम मसाला अशा पद्धतीने घातला नाही. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही घालू शकता. आता हे सगळं मिश्रण आपण अगोदर कांदा पात, कोथिंबीर सगळं घातलेत, मसाला जो काही घातलाय, ठेचा घातलाय, त्यामुळे आपण चांगलं एकजीव करायचं. एकजीव केल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून याला चांगलं पीठ आपले छान असं मळून घ्यायचं. इथे काही घट्ट वगैरे पीठ थालीपीठासाठी मळायचं नाही. थोडंसं अगदी मऊसूत असं आपण पीठ मळलं गेलं तरी हरकत नाही, कारण का आपण पाण्यामध्ये हात बुडवत थालीपीठ थापणार आहोत. बघा छान असं आपलं हे आपलं पीठ अगदी चांगलं मळून घेतलं. आता इथे आपल्याला काही थांबायची गरज नाहीये, पटकन थालीपीठ करायला सुरुवात करूया. बऱ्याच जणांना हातावर थालीपीठ जमतं तव्यावरती घालायला. जर जमत नसेल ना तर अशा पद्धतीने पोळपाटावर एखादा कपडा घ्यायचा, पाण्याने बुडवायचा आणि पिळून त्याच्यावरती घालायचा. त्यानंतर त्याच पिठाचा आपण एखादा आपला मोठा लहान ज्या गोळा घ्यायचा. घेतल्यानंतर त्याला लावायचे आपण तीळ. आता मी काय केलं ते तो गोळा त्याच्यावरती टाकला आणि अशा पद्धतीने खालून सगळे तीळ लागले. हवं असल्यास तुम्ही जेव्हा थालीपीठ थापता तव्यावरती त्याच्यावरती तीळ घातलं तरी हरकत नाही. पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि अशा पद्धतीने आपण चांगलं अगदी थापत एक थालीपीठ रेडी करायचं. अगदी कुठेही आपल्याला हाताला चिटकत नाही. जर चिटकटतं म्हणूनच आपण पाण्यामध्ये हात बुडवायचा असतो. बघा छान असं आपलं थालीपीठ रेडी झालंय. आता ह्याला आपण अशी 4-5 अशी आपण ह्याला भोकं करून घ्यायची. आता हे सगळं झालं की आपण तवा ठेवायचा गॅसवरती, म्हणजे तोही आपला गरम होईल. तवा छान गरम झाला की पटकन आपण त्याच्यावरती टाकायचं तेल. आता इथे तेल मी कमी प्रमाणात टाकलंय. तुम्ही ते तूप सुद्धा वापरू शकता आणि घातल्यानंतर कपडा पटकन आपण तो उचलायचा आणि याच्यावरती थालीपीठ घालायचं. आता हा कपडा थालीपीठ घातल्यानंतर कुठेही काही प्रॉब्लेम होत नाही. कपडा आपोआप अशा पद्धतीने निघतो आणि बघा थालीपीठ मस्त होतं. आता या ठिकाणी ही टिप्स लक्षात ठेवायची, गॅस मीडियम करायची, तेल त्या भोकामध्ये घालायचं किंवा तूप आणि पटकन 1-2 सेकंड झाल्यानंतर पटकन त्याला आपण उलट करायचं. उलट केल्यानंतर बघा ती मस्त थालीपीठ आपलं छान रेडी होतं. तर कसं वाटतं बघा, अशाच पद्धतीने आपण सगळी थालीपीठ करून घ्यायचे. जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर जास्तीत जास्त लाईक करायचे, प्रत्येकांकडे शेअर करायचे, शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाहीये आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर.